संपूर्ण महाराष्ट्रात होत असलेल्या लसीकरणाबाबत वरिष्ठ पत्रकार रियाज मुल्ला यांनी पालकांना आवाहन केलं आहे। कोरोना लसीकरणाचा त्रास आज लोकांना उद्भवलाय आणि असं असताना शाळेत मुलांना जेई लसीकरण सुरू झालंय। शाळा ही शिकण्यासाठी असताना शाळेत उपचार कशासाठी? मुलांचे आई वडील त्यांची काळजी घेण्यासाठी समर्थ असताना सरकार का घेत आहे एवढी काळजी, असा सवाल रियाज मुल्ला यांनी उपस्थित केलाय। लसीकरण जबरदस्ती करता येत नाही अशी गाईडलाईन असताना सरकारी शाळा आणि प्रायव्हेट शाळा ह्या मुलांना शाळेत लसीकरण देत आहेत। या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम पालकांना न सांगता बळजबरीने लसीकरण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यानं वरिष्ठ पत्रकार यांनी जेजुरी येथील माध्यमिक शाळेत सुरू असलेल्या लसीकरणाबाबत जनजागृती केली आहे। पाहूयात हा खास रिपोर्ट। आमचं म्हणणं काय आहे की त्या वॅक्सिनची साईड इफेक्ट तुम्ही त्या पालकांना सांगितले पाहिजे। डॉक्टरांनी सांगायला हां, मग तेच म्हणतो ना, पहिली गोष्ट शाळा कशासाठी? शिक्षणासाठी। मग इथं तुम्ही ते नाही ते येऊन मेडिकल गोळ्या चारताय, वॅक्सिन देताय, ह्याच्या आधी तर कधी नव्हतं असं, जास्तच का चाललं आहे? मग आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही जी काय वॅक्सिन देता ना त्याची साईड इफेक्ट तुम्ही पहिले सांगा, फायदे नका सांगू। फायदे ऑटोमॅटिक होणारच आहेत, बरोबर आहे का? पण तुम्ही नुकसान सांगा ना काय? आज कोरोनाची वॅक्सिन दिली, त्याची साईड इफेक्ट कोणाला नाही सांगितली, डायरेक्ट दिले गेले। मग हे तर आमच्या देशाचे भविष्य आहे। बरं, मुलांना काय वडिलांना काळजी नाही का मुलांची? ती त्यांचं ते बघतील ना। तुम्हाला काय एवढी काळजी आहे की शाळेमध्ये येऊन तुम्ही वॅक्सिन देता त्या पोरांना? आमचा हाच प्रश्न आहे, त्यांना काय बोलता येत नाही। त्यांचं साहेब म्हणतो आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही, आम्हाला वरनं सांगितलं म्हणून आम्ही आलो। आणि वरनं सांगितलं म्हणजे कोण सांगितलं? ही पोरं आमचे सरकारचे आहेत का? पोरं शासनाचं आहे ना काही पोरं शासनाचे आहेत का? पोरं आमची आहेत। मग आमच्या मुलाचं भविष्य आम्ही बघू ना, काय असेल ते, त्याला काय होईल, आजार बिजार आम्ही बघू। त्याच्यामुळे आम्ही इथं विरोध केला। तर त्यांना म्हटलं की बाबा पालकांची संमती घ्या, पालकांना तुम्ही नुकसान सांगा, तर वॅक्सिन द्या, नाहीतर अजिबात देऊ नका। माझी तुम्हाला विनंती आहे की मेंदूज्वरची वॅक्सिन आहे नवीन आलेली, माझी विनंती आहे तुम्हाला पण साहेब, तुमच्या इथं पण एखादी आज उद्या कधी ना कधी होणार आहे, तर आमची विनंती असणार आहे की बाबा त्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे। जे काय तुम्हाला प्रयत्न करता येतील वाचवण्याचा तो बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? काय सरळ सरळ सांगतो, साईड इफेक्ट म्हणजे काय? हा 7-8 महिन्यानंतर उद्भवणारा एक विषय आहे। तुम्हाला एक लकवा मारला जातो किंवा दम लागणे। आज 15-16 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतोय, कधी ऐकले का? आयुष्यात कधी ऐकले का? 15-16 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक यायला लागलेले, चालता चालता चक्कर पूर्ण पडायला लागले, त्यांची इम्युनिटी कमी केली जाते। दुसरी गोष्ट फायदे दाखवले गेले इथं लोकांना, मग साईड इफेक्ट का नाही दाखवत तुम्ही? आज साईड मोठ्या लिहिलेली आहे साईड वेबसाईटवर, ते सांगायला तयार नाहीत। म्हणजे कोरोनाची साईड इफेक्ट सांगा, ते सांगायला तयार नाही, काही साईड इफेक्ट नाही। अहो, तुमच्याच कंपनीने तुमच्याच सरकारने तिथे वेबसाईटला लिहिलेलं आहे की बाबा घेतल्यामुळे काय होतं, तुम्हाला आजार येतोय, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, सगळं लिहिलं आहे तिथे। मग तरी तुम्ही ते करायला लागले। आमचं म्हणणं एकच आहे की पालकांना याचा तुम्ही सांगितलं पाहिजे। पालकाची संमती असेल तर द्या, नसेल तर पालक त्याची जबाबदारी घेतील ना मुलाची, तुम्ही काय घेता जबाबदारी? 2030 पर्यंत डिपॉप्युलेशन करायचं प्लॅनिंग चालू आहे। सुरुवात कुठलं करायची? वॅक्सिनेशन सगळ्या मोठ्या माणसांना दिलेलं आहे। आज त्याचा परिणाम आपल्यासमोर होतोय, कोणाला पायाला सांगण्यात होतोय, कोणाला हार्ट ब्लॉकेज व्हायला लागले, ब्लड क्लॉटिंग व्हायला लागले, नाही तो आजार खूप सुरू व्हायला लागला आहे, इम्युनिटी कमी झालेली आहे, जी आपली ओरिजिनल इम्युनिटी आहे ती कमी झालेली आहे वॅक्सिनमुळे। हे झालं मोठ्यांचं। आता लहान मुलांना कसं आणायचं तर हे या पद्धतीने घेऊन येणार, म्हणजे सरळ सरळ डिपॉप्युलेशन। चायना आणि भारत 2 टार्गेटेड आहेत, 2 देश टार्गेटेड का? अख्ख्या जगाची लोकसंख्या आहे 2 देशाची अर्धी लोकसंख्या आणि अख्ख्या जगाची लोकसंख्या हे म्हणजे 750 करोड संख्या आहे जनसंख्या जगाची, त्याच्यातली 350 करोड आपल्या 2 देशाची। त्याच्यामुळे त्यांना डिपॉप्युलेशन करायचं आहे। जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना संपून टाकायचं सगळं। एक पहिला गरीब राहील, एक श्रीमंत राहील, 2च कॅटेगरी राहते, मिडल क्लास संपून टाकायचं आहे। तुम्ही पत्रकार आहे हो, कोणत्या पेपर? माझे 2-3 पेपर आहेत। पुणे प्राईम न्यूज एक पेपर साप्ताहिक आहे, पुणे माझा न्यूज चॅनल आपला आहे, हा स्टार न्यूज इंडिया म्हणून आपला। तुम्ही तिकडंच दवाखान्यातच हे करायचं? अहो, आम्ही किती पत्र केलं। कोरोनामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, मोदीला नोटीस काढली। तुम्ही आता घेतली असेल नाही, मला माहीत नाही कोणी घेतली असेल ना, तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड मारा आता। हां, वॅक्सिनचं त्याच्यावर मोदी बाबाचा फोटो यायचा, आता डाउनलोड मारा। आता काय झालं तो का? ज्यावेळी सुप्रीम कोर्टात नोटीस काढली गेली तिथं तो येऊन सांगतोय त्यांचा सेक्रेटरी मोदीचा की आम्ही कुणालाही कंपल्सरी केलं नाही। अहो, एवढी मोठी बॅनर लावली, एवढी मोठी टीव्ही ॲडव्हर्टाईज
झाली, 2 गज दुरी, मास्क जरुरी, सगळ्यांना घ्या, मोफत आहे, हे ते. त्या वॅक्सिनचं टेस्ट नाही केली त्यांनी. बरं भारतात तुमची ती वॅक्सिन तयार होती आणि त्याला बिल गेट्स येऊन पैसा देतो होता. तुमचं नाव काय? बांगडा रियाज म्हणून. म्हणण्याचा उद्देश काय आहे की हा टोटली एक प्रोपोगंडा चालवलेला आहे. लोकांमध्ये पहिले भीती निर्माण करा आणि त्या भीतीसाठी मग लगेच एक हळूहळू बातमी पसरवा. आता आपल्याला घाबरायचं कारण नाही. आपल्याला वॅक्सिनचा शोध होता, आपल्याला वॅक्सिन मिळाली नाही. पब्लिक लगेच म्हणतं हा बाबा आजाराचा त्याला आली वॅक्सिन आली मग निवांत राहतो. पण हा टोटली स्कॅम आहे. त्यासाठी थोडंसं माझं म्हणणं तर त्यांना पण तेच आहे. मॅडम तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आदेश पाळताय ना, थोडंसं ब्रॉड माइंडिंग विचार करा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करा. तुम्ही प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह घेऊ नका. नाही याचा फायदाच आहे. अहो तुम्ही नुकसान पण बघा ना, तुम्हाला पण मुलं बाळ असते, तुम्ही त्याचं पण नुकसान बघा काय काय नाही. कशाला एखाद्या मुलांचं आयुष्य बरबाद करायचं आपण? आपल्याला काही अधिकार नाही कोणाचं आयुष्य. चौकी आणि शासनाचे आदेश आहेत. शासनाचा आदेश पण काय आहे? मला आता काही ठिकाणी असे फोन आलेले आहेत की म्हणजे शाळेत कंपल्सरी केले गेले. कंपल्सरी केलं. मला करावंच लागतं. कुठं लिहिले कंपल्सरी? त्या जो कोणी म्हणतो ना अधिकारी त्याला म्हणावं तू लिहून दे मला कंपल्सरी आहे म्हणून. त्याचं नाव सहित सगळं व्हिडिओ रेकॉर्ड. सासवडला पूर्ण झाले पूर्ण शाळा. आता ते आता मला म्हटलं की जेजूरची शाळेत कुठे तिकडे झालं का हो काय म्हणलं तर आपलं जिजामाता शाळेत तिथं झालं. तिथं म्हणजे आम्ही आमच्यासारखी लोक कमी आहेत. आम्ही अडवत नाही. ज्या पालकांना वाटतं त्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं. आम्ही कोणाला अडवत नाही. पण आमचं म्हणणं काय आहे, ज्यांना जर घ्यायचीच नसेल तुम्ही जबरदस्ती काय करताय कंपल्सरी जबरदस्ती म्हणून? नका करू. सरकार स्वतः म्हणते. आता त्या अपर आयडीचा खेळ चालू झालाय. त्या अपर आयडीच्या वेबसाईटला लिहिलेलं आहे मॅन्डेटरी नाही म्हणून. तरी हे लोक मॅन्डेटरी म्हणून जबरदस्ती करतात. आणि बऱ्याच शाळा पुण्यातल्या आम्ही कव्हर केल्या. आत्ताचा अपारचाच मा फोन चालला होता. अपारचा माझ्या वेबसाईटला ना आम्ही फॉर्म टाकलेला आहे. ज्या कुणाला आता तिथं लिहिलेलं आहे सरकार. तुम्ही म्हणताय ते पण पंचायत समिती आम्हाला दररोज आत्ताच फोन हां का नाही पोरांच्या अपार आयडी मिळाली. नाही, आता ते पालकांचे आधार कार्ड आले तर आम्ही अपार आयडी तयार करणार आहेत ना. हा. तर अपार आयडीला पालकांचं आधार कार्ड आहे. हो ही शाळा काहीच करू शकत नाही ह्याच्यावर. लहान मुलांसाठी पालकांचे डॉक्युमेंट घेतले जात आहे आणि 10वीच्या वरची मुलं असतील त्यांना ते डायरेक्टली त्यांचं विदाऊट फॉर्म अपार आय डी काढलं जातं.